श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 18 पाहणार आहोत. आणि प्रॅक्टिस सेट 18 पाहण्या अगोदर आपल्याला फर्स्ट अपोजिट रेज म्हणजे काय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता त्याची डेफिनेशन बघा काय आहे. टू रेज विच हॅव ए कॉमन ओरिजिन अँड फॉर्म ए स्ट्रेट लाईन आर सेड टू बी ए अपोजिट रेज. म्हणजे दोन रेजची कॉमन ओरिजिन आहे ते कॉमन पाहिजे आणि ते एकाच स्ट्रेट लाईनवरती पाहिजे, त्यावेळी ते काय असणार आहेत, अपोजिट रेज असणार आहेत. ओके, आता रेज म्हणजे आपण पाठीमागंही पाहिलं होतं. रेज म्हणजे काय, तर हे ओरिजिन आहे राईट, आणि हा इकडं ॲरो असणार आहे. ह्याला काय म्हणायचं, तर रेज म्हणायचं. आणि आपल्याला दोन रेज म्हणजे आता हे समजा दोन रेज झाले आणि कॉमन ओरिजिन कोणतीही येणार आहे त्याचं. अशावेळी हे असणार आहे, त्यावेळी हे काय म्हणजे रेज आहेत ते होणार आहेत अपोजिट रेज. जसं की आता तुम्हाला ह्या टेक्स्टबुकमध्ये फिगर दिलेली आहे बघा. ह्यामध्ये बी हा कॉमन ओरिजिन आलेला आहे राईट, आणि रे बी ए आणि रे बी सी हे अपोजिट रेज झालेले आहेत. का तर कॉमन ओरिजिन बी हा आलेला आहे आणि तेच एका स्ट्रेट लाईनवरती आलेले आहेत. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूया त्यामधील. ओके, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. नेम द पेअर्स ऑफ अपोजिट रेज इन द फिगर अलॉंग साईड. आता आपल्याला इथं फिगर दिलेली आहे, त्याचे अपोजिट रेज आहेत ते लिहायचे आहेत, त्याचे पेअर्स. आता ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर पी हा ओरिजिन झालेला आहे राईट, आणि एका स्ट्रेट लाईनवरती म्हणजे कोणतं होणार आहे, रे पी एल अँड रे पी एम. फर्स्ट त्यामधील काय येणार आहे, रे पी एल अँड रे पी एम. ओके, आणि आता सेकंड बघा कोणतं येणार आहे, रे पी टी अँड रे पी एन. रे पी टी अँड रे पी एन राईट, रे पी एन. ओके, का तर हे जे रेज आहेत ते ओरिजिन सेम आहे याचा आणि एका स्ट्रेट लाईनवरती आहेत. ओके, आता क्वेश्चन नंबर सेकंड बघा. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, आर द रे पी एम अँड पी टी अपोजिट रेज गिव reasons for your answer. ओके, आता आपल्याला विचारलेलं आहे रे पी एम आणि रे पी टी हे अपोजिट रेज आहेत का, आणि का तेही रिझन त्याचं सांगायचं आहे. ओके, आता पी एम आणि पी टीमध्ये तुम्ही बघितलं तर कॉमन ओरिजिन पी येतोय, पण हे दोन्ही रेज आहेत ते एका स्ट्रेट लाईनवरती येत नाहीत राईट, त्यामुळे हे अपोजिट रेज होत नाहीत. म्हणजेच काय लिहायचं आहे, द रे पी एम अँड पी टी नॉट अपोजिट रेज राईट, बिकॉज आता ह्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे, दे हॅव कॉमन ओरिजिन राईट, दे हॅव कॉमन ओरिजिन म्हणजे त्याची कॉमन ओरिजिन आहे पण ते एका स्ट्रेट लाईनवरती नाहीत. बट दे हॅव not form a straight line right, straight line. ओके, तर स्टुडंट्स बघा आपला अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 18 आहे शिकवून काय कंप्लीट झालं आहे. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.